नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याचा साबण बनवून तयार करणार आहोत। पूर्वी सुद्धा मी बटाट्याचा साबण जो आहे तो कसा बनवायचा आहे हे सगळं काही डिटेल शेअर केलं होतं, पण बऱ्याच ताईंना काही समस्या येत आहेत आणि बऱ्याच ताईंना तो परफेक्ट जमला सुद्धा आहे। तसे कमेंट सुद्धा मला आलेले आहेत आणि त्यांना रिझल्ट सुद्धा खूप जास्त आवडला। तो व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आता ज्या पण ताईंना समस्या आलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो परत मी शेअर करणार आहे। खूप मोजक्या वस्तू वापरून हा साबण जो आहे तो आपण बनवणार आहोत आणि हा साबण जो आहे तो स्किन जी आहे ती व्हाईट करण्यासाठी, डाग वगैरे जे असतात स्किनवरती, चेहऱ्यावरती म्हणा, ते सगळे डाग वगैरे घालवण्यासाठी हा साबण खूप जास्त उपयुक्त आहे। बाहेरचे मार्केटचे जे साबण असतात त्यांचा उद्देश असतो की पैसा कमवणं। आपण जो घरामध्ये साबण बनवतोय त्याचा उद्देश आहे आपल्याला चांगला रिझल्ट मिळवणं। तर त्यासाठी हा जो साबण बनणार आहे तो कुठल्याही केमिकलने, म्हणजे अजिबात यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसणार आहे, नॅचरल साबण असणार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करत जाता येईल। हे होममेड जे साबण आहे ते खूप चांगले आणि खूप छान रिझल्ट देणारे आहेत। टॅन वगैरे सगळं जे पण आलेलं असतं स्किनवरती ते रिमूव्ह होण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू, बघू की खूप सोप्या पद्धतीने आपण साबण जो आहे तो कसा बनवू शकतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। आणि हो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जाता येईल, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि मी परत अशा टाईपचे जे व्हिडिओ आहे ते घेऊन येईल। त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही कमेंट असतील त्या सुद्धा नक्की सांगा। तर चला सुरुवात करू, साबण कसा बनवायचा हे पाहू। बटाट्याचा साबण बनवायचा म्हणलं की बटाटा हा लागणारच। त्यासाठी मी इथं एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा फ्रेश घेतलेला आहे। सुकलेला वगैरे बटाटा आपल्याला घ्यायचा नाही, खूप दिवस ठेवलेला बटाटा आपल्याला घ्यायचा नाही, तर फ्रेश घ्यायचा आहे बटाटा, जेणेकरून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये याचा जो रस असतो तो मिळेल। तर बघा, एक बटाटा घेतलेला मीडियम साईजचा आणि त्याच्यावरची या पद्धतीनं स्किन जी आहे ती आपल्याला वेगळी करायची बटाट्यापासून। आता जर तुम्हाला या पद्धतीनं जमत नसेल तर सरळ तुम्ही स्लायसरच्या मदतीनं याची स्किन जी आहे ती वेगळी करू शकता। अजिबात रिस्क घ्यायची गरज नाही, कारण की चाकू जो आहे तो तुमच्या हाताला वगैरे लागू शकतो, तुम्हाला दुखापत होऊ शकते। आता मला इथं या पद्धतीनं जमतं म्हणून मी या पद्धतीनं याच्यावरची स्किन जी आहे ती वेगळी केलेली आहे। तर बघा, बटाटा फ्रेश घ्यायचा एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला। तर आता या बटाट्याचा आपल्याला रस काढून वेगळा करायचा आहे। तर त्यासाठी मी इथं या पद्धतीनं किसणीने किसून याचा रस वेगळा करू शकते। नाही म्हणलं तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये बटाट्याचे साबणं बनवायचे असतील तर तुम्ही सरळ काय करू शकता, तर तुम्ही मिक्सरला याला वाटून घेऊ शकता। बारीक बारीक तुकडे करायचे बटाट्याचे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आणि म्हणजे कपड्याने याला गाळून तुम्ही पिळून याचा रस जे आहे ते वेगळा करू शकता। पण मी इथं माझी ही छोटी किसणी आहे ती मला खूप जास्त मदत करते कुठल्याही कामामध्ये, त्यामुळे मी काय करते, या छोट्या किसणीने याला व्यवस्थित किसून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे कपड्याने गाळून घ्यायचं आहे। नाही म्हणलं तर तुम्ही गाळणी जी असते, छोटी गाळणी जी असते, म्हणजे छोट्या होलवाली जी गाळणी असते त्या गाळणीने तुम्ही यातला रस जो आहे तो वेगळा करू शकता। तर चला, रस वेगळा आणि चोथा वेगळा आपण करू। आणि चोथासुद्धा खूप कामाचा असतो ताईंनो, कारण की या चोथ्यामध्ये म्हणजे बटाट्याच्या चोथ्यामध्ये काहीही न मिक्स करता तुम्ही नुसतं स्किनवरती घासला, हातापायांवरती जरी घासला तरी सुद्धा तुमचा कलर जो आहे, म्हणजे टॅन वगैरे असेल हातापायावरती, ते सुद्धा कमी होतं। तर बघा, या पद्धतीने आपल्याला आता रस वेगळा आणि चोथा वेगळा करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण रस वेगळा चोथा वेगळा करू। आणि हा चोथा जो आहे तो आपल्याला फेकून द्यायचा नाही, लगेच काय करायचं आहे, आपल्या हातापायावरती हा घासून घ्यायचा आहे आणि थंड पाण्याने हातपाय धुवून घ्यायचे आहेत। तर बघा, आपल्याला एका बटाट्यापासून साधारणतः 2 ते 2.5 चमचे रस मिळालेला आहे। तुम्हाला लक्षात येत असेल वाटीमध्ये, तर 2 ते 2.5 चमचे आपल्याला रस मिळालेला आहे। एवढा रस आपल्याला पुरेसा आहे। जर तुम्ही सुकलेल्या बटाट्यापासून रस काढला तर एवढा रस मिळणार नाही। आणि हाच होता आपल्याला हातापायावरती घासून घ्यायचा आहे, आपले हातपाय जे आहेत ते टॅन रिमूव्ह होतील। तर बघा, आता इथं हा रस आपला तयार आहे। आता आपल्याला या रसामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू ॲड करायच्या आहेत किंवा महत्त्वाचे इन्ग्रेडियंट जे आहेत ते ॲड करायचे आहेत। तर पहिली वस्तू जी आहे ती
तांदळाचं पीठ. आता हे रेडीमेड तांदळाचं पीठ आहे, हवं तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता तांदळाचं पीठ, पण मी इथं रेडीमेड तांदळाचं पीठ जे आहे ते ॲड करते. तर 2.5 चमचा रसासाठी मी 1 चमचा तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, थोडंसं मिक्स केलं हलकंसं, आणि त्यानंतर परत 1 चमचा ॲलोवेरा जेल घालते. इथं मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल वापरते, तुम्ही कोणतंही वापरू शकता. आणि त्यानंतर इथं आपल्याला तिळाचं तेल किंवा बदामाचं तेल ॲड करायचं आहे. बघा, आता तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल ॲड करा, नाही म्हटलं तर बदामाचं तेल तुम्ही ॲड करू शकता. साधारणतः पाव चमचा आपल्याला तिळाचं तेल किंवा बदामाचं तेल ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि लास्टची वस्तू जी आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे ग्लिसरीन. आता सोप बेस जो आहे तुम्हाला लक्षात येईल पुढं, सोप बेस जो आहे तो सुद्धा ग्लिसरीनवाला घेतलेला आहे, पण तरीसुद्धा एक्स्ट्रा रिझल्टसाठी मी परत पाव चमचा ग्लिसरीन यामध्ये ॲड केलेला आहे. ग्लिसरीन वगैरे सगळ्या वस्तू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला डिटेल देईन, कुठे मिळतील काय मिळतील सगळं तुम्हाला लक्षात येणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. सगळ्या वस्तू आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर इथं आणखीन एक वस्तू तुम्ही ॲड करू शकता, विटॅमिन ई जे असते ती कॅप्सूल जे असते त्यातलं जेलसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. 1 ते 2 विटॅमिन ईचं जे जेल असतं ते ॲड करू शकता, पण आता मी इथं केलेलं नाही आहे. तर आपली ही पेस्ट जी आहे ती रेडी आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे सोप बेस. आता सोप बेस तुम्हाला माहीत आहे, पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, ॲमेझॉनवरून मी मागवते आणि सोप बेससुद्धा चांगल्या क्वालिटीचा असणं महत्त्वाचं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तुम्ही नक्की चेक करू शकता. तर बघा, सोप बेस घेताना चांगला सोप बेस घ्या, एवढं मात्र आवर्जून सांगेन. तर बघा, आता एक साबण बनवायचं आहे, त्या अंदाजे मी तुम्हाला एका साबणाच्या हिशोबाने तर सोप बेस जो आहे तो घेतलेला आहे. साधारणतः हा जो सोप बेस आहे 70-80 ग्राम असेल, नाही तर 100 ग्रामच्या आतच आहे, तेवढा पुरेसा आहे मला. तर तेवढा सोप बेस घेतलेला आहे. अंदाजे कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही, आपण घरीच हे साबण जे आहे ते वापरणार आहोत. अंदाजे घ्या तुम्ही थोडासा सोप बेस आणि त्यानंतर याला व्यवस्थित कट करून घ्या. सोप बेस खूप सॉफ्ट असतो आणि त्याला कट करताना सुद्धा खूप मजा येते, एकदम मऊ मऊ असतो. आणि सोप बेस या पद्धतीनं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून याला जेव्हा आपण विरघळू म्हणजे वितळवू तेव्हा पटकन वितळेल यासाठी आपल्याला या पद्धतीनं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असतात. आणि एका छोट्या कढईमध्ये किंवा एका छोट्या डब्यामध्ये स्टीलच्या मी घातलेला आहे आणि हे आता आपलं रेडी आहे. तर पुढची स्टेप जी आहे ती आहे गॅसवरची, आणि गॅस ऑन करायचा आहे. गॅसवरती ठेवलेला एक पॅन आणि पॅनमध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी साधारणतः 1 ग्लासभर घालायचं आहे आपल्याला. तर इथं 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर या पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे. पूर्वी मी काचेच्या भांड्यामध्ये सोप बेस घालायचे, पण त्याला वितळायला खूप वेळ लागायचा आणि त्यामुळे मी आता अलीकडे स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा जर्मनच्या भांड्यामध्ये हा सोप बेस जो आहे तो घालते आणि तो सोप बेस जो आहे तो पटकन वितळतो. म्हणजे की काचेच्या भांड्यामध्ये सोप बेस वितळायला वेळ लागतो, त्यामुळे मी आजकाल स्टीलच्या भांड्यामध्ये तुम्हाला सोप बेस घालून पटकन वितळवायला सांगते. तर इथं बघा, पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण सोप बेसचं जे भांडं आहे ते ठेवलेलं आहे. यामध्ये साधारणतः खूप जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटांमध्ये हा सोप बेस जो आहे तो वितळतो. म्हणजे की 2 ते 3 मिनिटांमध्ये वितळतो. आता इथं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते ताईंनो, जेव्हा हा सोप बेस वितळतो तेव्हा लगेच आपल्याला मिश्रण ॲड करायचं नाही. संपूर्णपणे सोप बेस वितळल्यानंतर सुद्धा आपल्याला साधारणतः 4 ते 5 मिनिट असंच उकळवत ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो साबण बनणार आहे तो थोडासा घट्ट बनेल, पटकन विरघळणार नाही पाण्यामध्ये. त्यासाठी हे महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता वितळलेला आहे सोप बेस, तरीसुद्धा मी 4-5 मिनिट याला असं शिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये, जेणेकरून याला थोडासा घट्टसरपणा येईल. तर बघा, पूर्णपणे सोप बेस वितळलेला आहे, तरीसुद्धा शिजवायचं आहे आपल्याला व्यवस्थित. याला टोटल तुम्ही याला 7 ते 8, 9, 10 मिनिटापर्यंत शिजवू शकता. जास्त शिजलं तरीसुद्धा काही हरकत नाही, पण मिश्रण घालायच्या अगोदर याला व्यवस्थित शिजवायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाही आपल्याला. तर बघा, व्यवस्थित साधारणतः इथं 5-6 मिनिट झालेली आहेत. आणि आता हा जो सोप बेस आहे तो उकळताना तुम्हाला दिसणार नाही, पण याला शिजवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता यानंतर मी आपलं जे मिश्रण होतं ते यामध्ये ॲड केलेलं आहे
आणि ॲड केल्यानंतर सुद्धा 1 मिनिट शिजवायचं आहे. आणि त्यानंतर आता यानंतर फटाफट प्रोसेस स्टार्ट करायची आहे. बघा घातलेला आहे, गॅस बंद करायचा आहे आणि फटाफट पुढची स्टेप जी आहे ती करायची आहे. बघा इथं आपल्याला लागणार आहे सोप मोल्ड. तुम्हाला लक्षात आलं असेल की सोप मोल्ड हा सोप बनवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी हा सोप मोल्ड घेतलेला आहे. आणि हा सोप मोल्ड तुम्हाला ऑनलाईन मिळेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. 80-90 रुपयापर्यंत हा मिळून जाईल तुम्हाला. तर बघा पटापट आपल्याला काय करायचं आहे, सोप बेस घ्यायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे आपलं, हे लिक्विड जे आहे ते सोप मोल्डमध्ये घालायचं आहे आणि परफेक्ट एक साबण आपल्याला तयार होणार आहे यातून. बघा बरोबर एक साबणापुरतं आपण काढलेलं होतं सोप बेस आणि एक साबणच आपला बनतो इथं. आता याच्या खाली तुम्ही प्लेट वगैरे ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवाल तेव्हा व्यवस्थित हे फ्रीजमध्ये राहील. आता मी या खाली प्लेट ठेवायचे विसरले होते, परत नंतर ठेवू. आणि यावरती थोडासा फेस जर आला असं वाटतंय तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता. चमच्याच्या मागच्या साईडला फेस जो आहे तो चिटकतो आणि याला पुसून घेऊ शकता. तर या पद्धतीने तुम्ही हा फेस याच्यावरचा काढू शकता. असेल तरी काही फरक पडणार नाही आहे, कारण की आपण घरीच हे साबण जे आहे ते वापरणार आहोत. तर या खाली प्लेट ठेवते, जेणेकरून जेव्हा आपण याला फ्रीजरमध्ये ठेवू तेव्हा हा व्यवस्थित राहील. नाही म्हटलं तर तुम्ही काय करू शकता, याला असंच बाहेर सुद्धा सोडू शकता आणि सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही या साबणाला साबण जो आहे तो मोल्डपासून वेगळा करू शकता. पण मी काय करते इथं बघू शकता, फ्रीजरमध्ये ठेवते 2-3 तासासाठी आणि त्यानंतर याला बघू आपण वेगळं करू. तर इथं बघा हा शॅम्पू, होममेड शॅम्पू माझा कायम माझ्याकडे असतो आणि तो सुद्धा मी फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे. आणि जेव्हा लागतो तेव्हा मी 1 तास 2 तास बाहेर काढून जेवढा लागतो तेवढा वेगळं करून परत फ्रीजरमध्ये ठेवते. फ्रीजर जो आहे माझा यामुळे तुम्हाला काळाच दिसणार आहे. खाली तुम्हाला दाखवते, इथल्या या साईडला कधी कधी थोडंसं सांडलेलं होतं, त्यामुळं काय झालं आहे फ्रीजरमध्ये थोडंसं डाग पडलेले आहेत. आता बघा 2-3 तासानंतर आपला साबण जो आहे तो रेडी आहे आणि खूप सुंदर दिसायला तर खूप छान दिसतो असा हा साबण आपला रेडी आहे. आणि हे मोल्ड ॲज इट इज परत होतं जसं आहे तसं. आणि हा बघा साबण किती सुंदर आहे आणि विकतचा सुद्धा साबण असा दिसत नाही. एवढा सुंदर साबण आपला बनून तयार आहे. दिसायला सुंदर नाही तर याचे रिझल्ट सुद्धा खूप सुंदर असतात आणि तुम्हाला बऱ्याच ताईंना अनुभव सुद्धा आहे. पण ही सोपी पद्धत मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हा साबण जो आहे तो बनवून तयार केलेला आहे. आता बऱ्याच ताईंना रिझल्ट सुद्धा हवा असतो की याचा फेस होतो का, खरंच हा जो साबण आहे बनवलेला आपण तो फेस जो आहे तो देतो का. बऱ्याच ताईंना असं वाटतं की घरी बनवलेल्या साबणाचा फेस होत नाही, तर त्यासाठी फेस होतो का हे सुद्धा पाहणार आहे. आणि बऱ्याच ताईंची कमेंट अशी सुद्धा येत होती की मध्यंतरी की यामध्ये फेस येण्यासाठी काहीच घातलेलं नाहीये, तर कसं काय फेस येणार. तर आपण जो सोप बेस वापरतोय ताईंनो त्यामध्ये ते सर्व गुण असतात, म्हणजे की ज्या फेस येण्यासाठी. त्यामुळे आपण सेपरेट असं काही ऍड करण्याची अजिबात गरज नाहीये. त्यामुळे सांगते की हा सोप बेस जो आहे तो जवळपास आपल्याला फेस देणाराच आहे. आणि ग्लिसरीन सुद्धा आहे, तरी सुद्धा जर एक्स्ट्रा तुम्हाला हवं असेल रिझल्ट तर तुम्ही ग्लिसरीन इथं ऍड करू शकता. बऱ्याच वस्तू ऍड करू शकता, पण कमीत कमी वस्तूमध्ये जास्तीत जास्त चांगला रिझल्ट देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. त्यासाठी हा साबण जो आहे तो तयार आहे बनून. आता बघू आपण की याचा फेस होतो की नाही. आता लक्षात आलं असेल की काही स्पेशल असं फेस येण्यासाठी घालायची अजिबात गरज नाहीये. तर चला फेस येतो का नाही तो पाहू. तर यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. ताई तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की सोलापूर सिटीच्या जवळ आमचं एक खेडेगाव आहे आणि आमच्या इकडे नळ नाहीयेत, नळाचं पाणी आमच्याकडे नाहीये. तुम्हाला बऱ्याचदा मी शेअर केलेला आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम इकडे आमच्याकडे भरपूर आहे. बोरचं पाणी आहे माझ्याकडे आणि तरी सुद्धा साबण जो आहे तो फेस किती देतोय बघा. आता तुम्ही म्हणाल की बोरचं पाणी नळाचं पाणी यात काय फरक असतो, पाणी तर पाणी असतं. अजिबात नाही. हा जर तुमचा गैरसमज असेल ताईंनो तो दूर करून घ्या. नळाचं पाणी वेगळं, बोरचं पाणी वेगळं. पुणा मुंबईचं पाणी जे आहे ते अख्ख्या भारतामध्ये शुद्ध पाणी म्हणून ओळखलं जातं. पुणा मुंबईच्या पाण्यामध्ये म्हणजे थोडासा जरी निरमा टाकला, सोडा टाकला तरी सुद्धा खूप जास्त फेस होतो आणि आपल्याकडे त्याच्यात डबल जरी म्हणजे निरमा टाकला तरी सुद्धा फेस होत नाही. आता इथं बघू शकता तुम्ही हा इतका फेस होतोय बोरच्या पाण्यामध्ये. तर तुमच्या लक्षात आला असेल की हा साबण बोरच्या पाण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
तर ताईंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की साबण जो आहे तो किती सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवून तयार केलेला आहे। बाहेरचे केमिकलवाले साबण जे आहेत ते तुम्हाला काही काळापुरते जे आहे ते रिझल्ट देतील, पण त्याचे साईड इफेक्ट जास्त असतात। आता एखाद्या फरशीवरती, काळ्या फरशीवरती, मी परत सांगते तुम्हाला की एखाद्या काळ्या फरशीवरती कंटिन्यू तुम्ही एखादा साबण ठेवून बघा, त्यामध्ये केमिकल असतात म्हणून त्या फरशीचा कलर सुद्धा डॅमेज होतो, खराब होतो आणि त्यावरून आपल्याला ओळखायचं असतं की यामध्ये केमिकल वगैरे असतात। तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बाहेरचे साबण जे आहेत ते हानिकारक असतात, त्यांचा उद्देश पैसा कमवणे हा असतो आणि इन्स्टंट रिझल्टसाठी काही साबण आहेत, इन्स्टंट रिझल्ट मिळतो, पण साईड इफेक्ट सुद्धा तेवढेच हानिकारक असतात। त्यासाठी कधीही आपण घरामध्ये जो साबण बनवतो त्याचे रिझल्ट कुठलाही दुष्परिणाम देत नाहीत, उलट रिझल्ट आपल्याला चांगला पॉझिटिव्ह येतो आणि दुष्परिणाम नसतो। त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा। एकदा तुम्ही जर हा साबण घरच्या घरी वापरायला सुरुवात केलात, त्यानंतर मग तुम्हाला लगेच लक्षात येणारे रिझल्ट कसा आहे काय, आणि नंतर परत तुम्हाला मार्केटचे साबण अजिबात आवडणार नाहीत। तर आशा करते व्हिडिओला लाईक केला असेल, चॅनलला सबस्क्राईब केला असेल, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।